कळमोडी योजनेतील मूळ योजनेसह वाढीव गावांना पाणी मिळणार। विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडली लक्षवेधी। खेड तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम पट्ट्यातील 4057 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार। पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळणार। आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील 3440 हेक्टर क्षेत्रालाही पाणी। वाढीव गावातील समावेशामुळे सुप्रमास विलंब होत असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं लक्षवेधीला उत्तर। चासकमांचे लाभक्षेत्रही कमी झाल्याचेही जलसंपदा मंत्र्यांनी केलं स्पष्ट। कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक टावरे यांच्या पाठपुराव्याला यश। पश्चिम पट्ट्यातील वाडा गावात श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन। टाळ मृदुंगाच्या तालावर भाविक आणि बालवारकऱ्यांनी केलं स्वागत। सलग 16 वर्ष जोपासली जाते परंपरा। श्रींच्या पालखीची विधिवत पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल। जिल्हा दूध संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे, उपसरपंच रोहिदास शेटे यांचा पुढाकार। श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीची झाली गटारगंगा। जलपर्णी आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे वारकरी आणि भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या रासायनिक मैला मिश्रित पाण्यामुळे इंद्रायणीचा श्वास कोंडतोय। खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र थिगळे बिनविरोध। उपाध्यक्ष पदाची धुरा चाकणपट्ट्यातील माजी सैनिक दत्तात्रय टिमगिरे यांच्याकडे। खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात विशेष सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड। निवडीच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीयांची हजेरी। 94व्या शहीद दिनानिमित्त राजगुरुनगर इथून क्रांतीतीर्थ यात्रेतून गेलेल्या 30 देशभक्तांनी हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांचे राष्ट्रीय समाधी स्थळ असलेल्या पंजाब मधील फिरोजपूर येथील हुसेनीवाला बॉर्डर येथे 23 मार्च रोजी केलं अभिवादन। शहीद दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या क्रांतीतीर्थ यात्रेच्या माध्यमातून राजगुरू प्रेमींनी हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ येथे अभिवादन करून येथील जल आणि माती घेऊन अभिवादनासाठी गेले पंजाबला। फिरोजपूरच्या जिल्हाधिकारी दीपक शिका शर्मा, अतिरिक्त उपायुक्त डॉक्टर निधी कुमुद बांबा, प्रांताधिकारी दिव्या पी आणि तहसीलदार राजविंदर कौर यांनी राजगुरुनगरकर देशभक्तांचे केले स्वागत। कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही, रावण या कादंबरीचे लेखक शरद तांदळे यांचं प्रतिपादन। राजगुरुनगर येथील पुस्तक मैत्री बुक गॅलरीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित लेखक आपल्या भेटीला कार्यक्रम। पुस्तक प्रेमींची हजेरी। आळंदी येथील चरोली बायपास रस्त्यावर भरधाव मोटारीच्या धडके, दुचाकी स्वाराचा मृत्यू, 1 गंभीर जखमी। रामेश्वर इंगळे यांचा मृत्यू, सुरेश मानमोडे जखमी। अपघातानंतर कार चालक पसार, आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जखमी, अलका गोपाळे गंभीर जखमी। चाकणच्या आंबेठाण चौकात सिग्नल जवळ अपघात, अपघातानंतर चालकाने ठोकली धूम। चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अपघातानंतर वाहन चालक पळून जाण्याचे प्रकार वाढले। घरकुल योजनेतील निधीची मागणी, घरकुल बांधकामाच्या टप्प्यानुसार लाभार्थी ऑनलाईनरित्या मागवू शकणार। पुणे जिल्हा परिषदेमार्फत गुगल फॉर्मची सुविधा उपलब्ध। या सुविधेमुळे लाभार्थ्याला या कामासाठी पंचायत समिती कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही। पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत आणि दिव्यांग आवास योजना याशिवाय मोदी आवास योजनांसाठी मिळणार लाभ।